मराठवाड्यात पावसानं दडी मारली असली तरी नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडीत विक्रमी पाणीसाठा होण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणं भरली आहे। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। गंगापूर आणि दारणा धरणातून सोडण्यात आलेला पाणीसाठा नांदूर माध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे वळवण्यात येतो। आतापर्यंत 22 टीएमसी पाण्याचा विसर्ग मराठवाड्यासाठी जायकवाडीत सोडण्यात आलाय। आज पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानं जायकवाडीत विक्रमी पाणीसाठा होऊ शकेल अशी शक्यता आहे। उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 95% भरलंय। लोणावळा परिसरात तसंच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्यानं वाढ होतीये। त्यामुळे धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या फुटानं उचलण्यात आले। त्यातून 1362 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग पवना नदीत सुरू करण्यात आला। या व्यतिरिक्त मागील 3 दिवसांपूर्वी पवना धरणातून पवना नदीमध्ये एकूण 2762 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। सुरक्षिततेचा उपाय म्हणून पवना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। जोरदार पावसाची प्रतीक्षा असल्यानं जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये मात्र अजून पुरेसा पाणीसाठा साचलेला नाही। मध्य प्रदेशात पडणाऱ्या पावसामुळे तापी नदीवरील हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले असून 13,755 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय। गिरणा धरणात 41% तर वाघूर धरणात 64% पाणीसाठा निर्माण झालाय। दरम्यान संततधार पाऊस पडत असल्यानं खरीपाची पिकं चांगलीच तरारली आहेत। परभणी जिल्ह्यात संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेवर दगडफेक केली। जिंतूर तालुक्यातील बोरी इथं ही घटना घडली। गेल्या काही दिवसांपासून विम्याचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास खूप वेळ लागत असून शेतकऱ्यांना 2-2 दिवस बँकेच्या रांगेत घालवावे लागतात। त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत। यावेळी शेतकऱ्यांची आणि बँक व्यवस्थापनामध्ये बाचाबाची झाली। बँकेत एकाच खिडकीवर विमा भरला जात होता, त्यात वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती, पण कर्मचारी कमी असल्याचं बँकेनं सांगितल्यानं शेतकरी संतप्त झाले। परिणामी जिल्हा मध्यवर्ती बँक बंद करावी लागली। त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोकोचा मार्ग अवलंबला, पण 1 तास होऊनही शेतकऱ्यांचा रास्ता रोको संपत नसल्यानं पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला। यामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांच्या आणि बँकेच्या दिशेनं दगडफेक केली। दरम्यान अडचणीपोटी पाथरी येथील ही जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। 31 तारीख विमा भरण्याची शेवटची तारीख असल्यानं शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी एकच गर्दी केली आहे, पण बँकांमधील तांत्रिक बाबी आणि अटींमुळे शेतकऱ्यांची अडचण होतीये। गंगाखेड साखर कारखान्याचे संचालक रत्नाकर गुट्टेचा आणखी एक कारनामा समोर आलाय। गुट्टेनं परभणी येथील एका शेतकऱ्याच्या 2.5 एकर जमिनीवर तब्बल 502 कोटी रुपये कर्ज उचललं आहे। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 7/12 विधान परिषदेत सादर केला। गुट्टेनं 15,000 शेतकऱ्यांच्या नावावर 328 कोटी रुपयांचं कर्ज उचलल्याप्रकरणी लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान मुंडेंनी हा प्रकार उघड केला। गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 22 दिवस उलटले तरीही त्यांना अटक का होत नाही असा सवालही त्यांनी विधान परिषदेत विचारला। या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर समाधानकारक उत्तरं देऊ शकले नाहीत, त्यामुळे ही लक्षवेधी राखून ठेवण्यात आली आहे। गंगाखेडबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे पुरेशी माहिती नाही असं सांगत या प्रकरणी गृहराज्यमंत्री केसरकरांनी सभागृहात दिलगिरीही व्यक्त केली। महाराष्ट्र जमीन महसूल हा 7/12 व्यक्तीचा सभापती महोदय, गंगाखेड शुगर, दादाराव सीताराम पंडित, गंगाखेड शुगर अँड प्रायव्हेट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, गुळाचा अधिकारी, आणि त्याच्यामध्ये सभापती 4/8/2000 रोजी युको बँकच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड सुनील रत्नाकर गुट्टे तर्फे मुक्तारनाम्यास योगेंद्र अनोलाल पटेल यांच्या नावे 502 कोटी रुपयाचं कर्ज या 7/12 सभापती। जगाच्या पाठीवर तरी 2 एकराची किंमत 250 कोटी रुपये एकर जमीन कुठे असेल? कमाल। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चौकशी करत असताना याच्यामध्ये जे फॉर्म्स आहेत त्याच्यावर सह्या शेतकऱ्यांच्या बनावट घेतल्या गेलेल्या आहेत असा आरोप आहे, आणि ते पैसे या ठिकाणी ट्रायपार्टिएट ॲग्रीमेंट केला गेला। त्याच्यामध्ये गंगाखेड शुगर फॅक्टरी, शेतकरी आणि बँक असा करार दाखवण्यात आला, आणि याच्यावर कुठल्याही 7/12वर कर्जाची नोंद नाही आहे। कर्जाला त्यांनी आपण जबाबदार आहे असं दाखवलं, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेवटपर्यंत कळू शकलं नाही की आपल्या नावावर लोन घेतलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे याची 24 तर चौकशी चालू आहे। चौकशी सुरू असताना ज्या वेळेला अटक करण्याची आवश्यकता असेल सरकार अवश्य अटक करेल।
वंदे मातरमवरून विधानसभेत आणि विधान भवनाबाहेर प्रचंड गोंधळ झाला। अबू आझमींना वंदे मातरम म्हणायचं नसेल तर तुम्हारे देश में चले जाओ असं भाजपा आमदार अनिल गोटेंनी सुनावलं। त्यावर उत्तर देताना अबू आझमींनी देशप्रेमाचे अनेक दाखले दिले। तर तुम्ही याच मातीत जन्मलात, याच मातीत दफन व्हाल, मग वंदे मातरम म्हणायला काय अडचण आहे असा सवाल खडसेंनी केला। याच मुद्द्यावरून बाहेर एमआयएम आमदार वारिस पठाण आणि राज पुरोहितांमध्येही जोरदार गुंतली। या सगळ्या वादात काँग्रेस आमदार असलम शेख मात्र खडसेंशी सहमत राहिले। मी समर्थन देतो असं काँग्रेस आमदार असलम शेख यांनी विधानसभेत म्हटलं। मुंबई महानगरपालिकेनं सुनील शेतपच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली। शेतपनं बळकावलेल्या भूखंडावरील स्ट्रक्चर बीएमसीच्या एन विभागानं तोडलं। इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनाला अखेर जाग आली आणि त्यांनी कारवाई करायला सुरुवात केली। अल्ताफनगर आणि गोळीबार रोडवरील भूखंड त्यानं बळकावला होता। कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जात असल्याचं बीएमसीनं म्हटलंय। सरकारनं शुल्कवाढ करण्यास मंजुरी दिली नाही म्हणून खासगी मेडिकल कॉलेजेसनं आडमुठी भूमिका घेत थेट कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतलाय। असोसिएशन ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अँड डेंटल कॉलेजेसनं घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातल्या तब्बल 15 कॉलेजेस बंद करण्यात येणार आहेत। त्यामुळे एमबीबीएसच्या आणि 1500 आणि डेंटलच्या तब्बल 700 जागा बाद होणार आहेत। खासगी मेडिकल कॉलेजेसच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मोठी अडचण निर्माण होणार आहे। आता सरकार या खासगी कॉलेजेस विरोधात काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय। राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाचे निकाल 31 जुलैला लावण्यास निर्देश दिलेले असले तरी हे निकाल रखडण्याचे चिन्ह आहेत। विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी मुदतीत निकाल लागणार नसल्याचं मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आर्ट्स आणि इतर काही अभ्यासक्रमाचे निकाल रखडण्याची शक्यता आहे। उशिरा निकाल लागला तरी हरकत नाही, मात्र चुकीचा निकाल लावला जाऊ नये अशी भूमिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी बैठकीत मांडली। तर उशिरा निकाल लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मात्र त्यांना मुकावं लागणार आहे। त्याला जबाबदार कोण असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला। या बैठकीला कुलगुरू संजय देशमुखही उपस्थित होते। 31 जुलैपर्यंत पेपर तपासून झाले पाहिजेत यासाठीची ज्या सगळ्या गोष्टीची धावपळ आहे ती विद्यापीठाने केलेली आहे। ज्यात शिवाजी विद्यापीठाची मदत घेतली आहे, पुणे विद्यापीठाची मदत घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की या बैठकीनंतर सर्व सदस्यांचं समाधान झालं की विद्यार्थ्यांच्या भविष्याचं कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी ही अर्थातच या सगळ्या प्रक्रियेत घेतली जाईल। जे पेपर ठरलेले आहेत ते पेपर हे वेळेत तपासले जातील या प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि पुन्हा सांगतो की गुणवत्तेशी कुठेही कॉम्प्रोमाइज नाही। त्यासाठी 1-2 दिवस पुढे मागे झाले तरी चिंता नाही, पण गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे मात्र आम्ही नक्की ठरवलं आहे। ओबीसी शिष्यवृत्तीच्या अनुदानात भली मोठी कपात केल्याची बातमी झी 24 तासवर गुरुवारी प्रसारित केल्यानंतर 24 तासाच्या आतच त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत उमटले। अजित पवारांनी याविषयी औचित्याचा मुद्दा मांडला। शिष्यवृत्तीची कपात केल्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा प्रश्नात गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला। त्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। केंद्रानं 10 वर्ष पैसेच दिलेले नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। शिवाय अधिक माहिती घेऊन पुन्हा सभागृहापुढे येईन असंही आश्वासन फडणवीसांनी दिलं। शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केल्याने 2 वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला आहे। शिष्यवृत्तीमुळे शिक्षण सुलभ झालेल्या लाखो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आलेली आहे। राज्यामध्ये 8 लाख ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारकडून राज्यावर आणि राज्यातील विद्यार्थ्यांवर जो अन्याय झालेला आहे, राज्यातील लाखो ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि या गंभीर विषयावर सभागृहाचं मी लक्ष वेधतो। मुख्यमंत्री महोदय, आपल्याला स्वतःला ह्याच्यामध्ये सरकारचे प्रमुख या नात्याने लक्ष द्यावं लागेल, नाहीतर एक खूप मोठी अस्वस्थता ओबीसी समाजामध्ये या शिष्यवृत्तीच्यामुळे निर्माण झालेली आहे। सांगितलेलं 14-15चे ते देशाकरता त्यांनी दिले, आपल्या महाराष्ट्राला दिलेले नाहीत। देशाकरताची तरतूद त्यांनी 500 कोटीची करून टाकली नाही, तर ते आपल्याला 100 कोटी देखील मिळाले नाही। गेल्या 10 वर्षात जर आपण बघितले, हे जे आपण सांगताय ना की 14 मध्ये 500 कोटी मिळाले किंवा 13 मध्ये, ती वस्तुस्थिती नाही। हा ते देशाला दिले आहेत। तर ही जी योजना आहे, ही योजना 2005-6 सालापासूनच केंद्र सरकारने छोटी करून टाकली आहे। पण आपण 5-6 साली ही योजना छोटी झाल्यानंतर
आपण आपलं दायित्व मात्र तेवढंच ठेवलंय, त्या दायित्वात आजही कुठली कमतरता या राज्य सरकारने केलेली नाही. तथापि याची पूर्ण माहिती घेऊन याचं सविस्तर निवेदन करण्यात येईल. राज्य पुस्तक महामंडळाच्या 9वीच्या पुस्तकात माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापल्याच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीनं नागपूरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या पोस्टरला काळं फासत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्य पुस्तक महामंडळाच्या 9वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्राच्या पुस्तकात 1980च्या दशकात झालेल्या बोफोर्स तोफ प्रकरणात राजीव गांधींवर आरोप झाले होते, त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याचा दावा करण्यात आलाय. आता हा वादग्रस्त मजकूर हटवण्याची मागणी करण्यात आली. राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या संचालकांनी माफी मागावी अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. फुटबॉल स्पर्धेला वाव मिळावा या उद्देशातून महाराष्ट्र राज्य क्रीडा सेवा संचालनालय पुणेतर्फे आजपासून भंडारा जिल्ह्यात सुब्रतो शालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या बहिष्कारामुळे खेळाडूंचे संघ उपस्थित न झाल्यामुळे या स्पर्धेचा फज्जा उडाला. शिक्षकांच्या बहिष्कारामुळे आयोजकांवर ही स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे शासन निर्णयाचा विरोध करणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं असून शासनानं या बाबीवर त्वरित लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे. एसआरए प्रकरणात झालेले सर्व आरोप विश्वास पाटील यांनी फेटाळून लावलेत. 5 दिवसात 500 फाईल्स कोणीही क्लिअर करू शकत नाही, आपणही केल्या नाहीत असं पाटील म्हणाले. आपल्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले, मात्र आम्हाला आमची बाजू मांडायची संधी मिळाली नाही असं पाटील म्हणाले. आपल्या विरोधात हे षडयंत्र रचण्यात आलं असून उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचं विश्वास पाटील यांनी म्हटलंय. मंजुळा शेट्टी हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधानसभेत आज बघायला मिळाले. मंजुळा शेट्टीची हत्या मारहाणीमुळे झाल्याची माहिती आज गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली. मंजुळाच्या शरीरावर 17 जखमा होत्या, शिवाय तिच्या मेंदूलाही दुखापत होती असं रणजित पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान पोलिसांनी कोर्टात मंजुळाच्या शरीरावरच्या जखमा बाथरूममध्ये पडल्यानं झाल्याचा जबाब नोंदवलाय. त्यामुळे गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि पोलिसांनी कोर्टाला दिलेल्या जबाबात तफावत आहे. याविषयी उत्तर देताना रणजित पाटील यांनी खोटं प्रतिज्ञापत्र देणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाईचे संकेत दिले. देशात झालेल्या रस्ते अपघाताशी 17 लोक म्हणजे दिवसाला साधारण 400 जणांचा प्राण जात असल्याची धक्कादायक माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या संशोधनात पुढे आली आहे. विशेष म्हणजे देशात दररोज होणाऱ्या अपघातांची आकडेवारी खंगाळल्यास सर्वाधिक अपघात दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत होत असल्याचं पुढे आलं आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2015मध्ये सर्वाधिक अपघात तमिळनाडूत झाले, तर अपघाताच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या अहवालानुसार 2014च्या तुलनेत 2015मध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत 2.5% वाढ झाली आहे, तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत जवळपास 4.5% वाढ झाली आहे. त्यामुळे 2015मध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तब्बल 1,46,133 वर जाऊन पोहोचला आहे. पुण्याच्या चांदणी चौकातील वाहतूक समस्येनं आज आणखी एक बळी घेतला. बीपीओमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. पूजा चव्हाण असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. तिच्यासोबत असलेली शीतल राठोड ही महिला देखील अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यातील एका डॉक्टर महिलेचा टँकरच्या धडकेनं मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एक अपघात झाला. देवरुखमध्ये एका राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. त्या सकाळी त्यानं राहत्या गळी गळफास लावून आत्महत्या केली. प्रफुल्ल कदम असं या खेळाडूचं नाव आहे. त्यानं आत्महत्या का केली याचं कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. प्रफुल्लनं यापूर्वी जिल्हा स्तरावर गोल्ड मेडल मिळवलं होतं, तसंच राज्य स्तरावरही तो खेळला होता. प्रफुल्ल कदम सध्या जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा खजिनदार होता. विदर्भातील शिवसेनेचे शक्तीस्थान असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेमध्ये गटबाजी उफाळली असून 2 नेत्यांमधील वाद आता मातोश्रीवर पोहोचला आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचे 2 गट शिवसेनेत उभे ठाकले आहेत. मनसेतून शिवसेनेत आलेल्या पराग पिंपळे यांना शिवसेना नेतृत्वानं अचानक बढती देत जिल्हा प्रमुखपद बहाल केल्यानं जुने शिवसैनिक नाराज झाले. पिंगळे हे संजय राठोड समर्थक समजले जातात. राठोड यांनी जुन्यांना डावलून खासदार भावना गवळींना विश्वासात न घेता नियुक्त्या केल्या. काही नाराज पदाधिकारी गवळींच्या नेतृत्वात मातोश्रीवर धडकले. या गटबाजीमुळे शिवसैनिक संभ्रमित झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वादावर कसा पडदा टाकतात याकडे सामान्य शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील डेक्कन पोलिसांनी 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर काही लोक चलनातून बाद झालेल्या नोटा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी या नोटांनी भरलेली बॅग जप्त केली. येरवडा परिसरात राहणाऱ्या गीता शाह या 70 वर्षीय महिलेकडून या नोटा ताब्यात घेण्यात आल्या. तिच्यासोबत गणेश पेठेत राहणारा चव्हाण नावाचा इसमही होता. जप्त करण्यात आलेल्या नोटा 1000 तसंच 500च्या जुन्या नोटा आहेत. या नोटा कुणाकडून तसंच कशासाठी आणल्या होत्या याचा तपास पोलीस करतायत. पोलिसांनी नोटा घेऊन येणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेतलंय. पिंपरी चिंचवडमधल्या पिंपरी गावठाणातल्या महालक्ष्मी मंदिरात चोरीची धक्कादायक घटना घडली. रात्री 1:30च्या सुमारास एका भामट्यानं मंदिराचा दरवाजा तोडून देवीच्या अंगावरचे तब्बल 18 तोळ्यांचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे या भामट्याचं कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. तब्बल 5 लाखांची ही चोरी आहे. या संदर्भात पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले पोर्ले इथल्या कासारी नदीच्या पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर माकडं कोल्हापुरातील हिल व्हाईट आर्मी या स्वयंसेवी संस्थेनं माकडांच्या खाण्याची व्यवस्था 21 जुलैला केली होती. पण त्यानंतर देखील पुराचं पाणी ओसरलं नसल्यामुळे ती माकडं तशीच अडकून होती. त्यामुळे व्हाईट आर्मीच्या मदतीनं हिल रायडर्सच्या सदस्यांनी खास ऑपरेशन राबवत या माकडांची सुटका केली आहे. त्यानुसार बोटीतून जाऊन सदस्यांनी सुरुवातीला माकडांना केळी खायला दिली. त्यानंतर ज्या झाडावर माकडं अडकली होती त्या झाडाला दोर बांधून त्या दोराला केळी लटकवली आणि तो दोर दुसऱ्या झाडाला बांधला. हे सगळं पाहून काही माकडं थोडीशी बिथरली, पण नंतर भुकेनं व्याकुळ झालेलं एक माकड दोरीवर तोल सांभाळत आणि केळी फस्त करत दुसऱ्या झाडावर येऊन पोचलं. त्यानंतर त्या झाडावरून नदी किनारी पोचलं. एक माकड दोरीच्या साहाय्यानं बाहेर आल्याचं पाहता झाडावर अडकलेली सगळी माकडं टोपीवाल्याच्या गोष्टीसारखी एक एक करत काठावर आली. महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी अक्षरातच दुकानाचं नाव असावं या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनसेनं आक्रमक आंदोलन केलं. दादरमधील पुन्हा गाडगेळ ज्वेलर्स शोरूमवर गुजराती साईन बोर्ड लावण्यात आला होता. त्यावर आक्षेप घेत आज मनसेनं तो गुजराती साईन बोर्ड काढला. तर माहीम येथील शोभा नावाच्या हॉटेल देखील गुजरातीमध्ये असलेली नावाची पाटी मनसेच्या कार्यकर्त्यांनी काढली आणि पुन्हा एकदा मराठी पाट्यांचं आंदोलन छेडलं. वसईमध्ये टँकर माफियांकडून रस्त्याकडेला साचलेलं घाणेरडं पाणी टँकरमध्ये भरलं जात असल्याचं झी मीडियानं दाखवल्यावर अखेर प्रशासनाला जाग आली. प्रशासनानं तातडीनं कारवाई करत हा उपसा बंद पाडलाय. ज्या भागात हा टँकर पाणी उपसा करत होता तिथले मार्ग बंद करण्यात आलेत. रस्त्यावर रॉड घालून इथं जाण्याचा मार्गच बंद करून टाकलाय. वसईतल्या मधुबन परिसराच्या मागच्या बाजूला साचलेलं पावसाचं पाणी टँकरमध्ये भरून सोसायट्यांना पुरवलं जात होतं. झी 24 तासनं हे पितळ उघडं पाडलं होतं. गॉल टेस्टवर टीम इंडियानं आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारतानं 3 विकेट्स गमावून 183 रन्सपर्यंत मजल मारली. कॅप्टन कोहली 76 रन्सवर नॉट आऊट आहे, तर अभिनव मुकुंदनं 81 रन्सची शानदार इनिंग खेळली. भारताकडे आता 498 रन्सची भक्कम आघाडी आहे. विराट कोहली आणि अभिनव मुकुंदनं तिसऱ्या विकेटसाठी 133 रन्सची पार्टनरशिप केली. ही पार्टनरशिप भारताच्या इनिंगमध्ये महत्त्वपूर्ण ठरली आहे. तत्पूर्वी टीम इंडियानं लंकन टीमला पहिल्या इनिंगमध्ये 291 रन्सवर गुंडाळण्यात यश मिळवलं. रवींद्र जाडेजानं भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. आता टेस्टच्या 4थ्या दिवशी भारतीय क्रिकेट प्रेमींना विराट कोहलीच्या सेंचुरीची अपेक्षा असणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.